या पाण्यासाठी अनेक लोकांनी संघर्ष केला, या पाण्यासाठी अनेक लोकांनी भाषणे केले, या पाण्यासाठी अनेक लोकांनी राजकारणही केलं. पण शेवटी आपल्याला या पाण्याचा लाभ देत असताना आपल्या नशिबाला दोन गोष्टी महत्वाच्या घडल्या की जेव्हा निळवंडे धरणाचं काम पूर्ण झालं तर या धरणामधून पाणी सोडण्याचा पहिला मान पालकमंत्री म्हणून नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनाच मिळाला. आणि आज पाणी सोडल्यानंतर प्रत्येक वाडी वस्तीवर ओढे नाले पाईपद्वारे पाणी पोहोचवण्याचं काम देखील त्याचा मान जलसंपदा मंत्री म्हणून नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनाच मिळाला. कैलासवासी बाळासाहेब विखे पाटलांचं पुण्य किती मोठं होतं की आज आमच्या परिवाराला हे देखील दिवस पाहायला मिळाले. राजकारण हे नुसतं आश्वासनावर नाही पण कृतीतून आपण करून दाखवतो. कधी कधी मनाला खंत असते की कशा गावाला, आणि म्हणून पिंपरी लोके आजमपूरला मी आवर्जून उल्लेख करतो की निवडणूक पहिलं 60% मतदान आपल्याला पडायचं म्हणजे 65% गेलं. आणि या विधानसभेमध्ये एवढं संकट दिसत असताना देखील 70% मतदान माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या पदरात